गणेश दादा असेल किंवा निलेश दादा असतील, हे अनुभवी सिनियर खेळाडू आणि त्यांच्यासोबत संकेत सुद्धा एक आहे त्यांच्या सिनियर. तर बाकीचे सगळे विधू असेल किंवा सिद्धेश असेल, शिवराज असेल, हे सगळे नवोदित खेळाडू घेऊन एक चांगला संघ त्यांनी तयार केला आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा तारा स्पोर्ट्स तारा मुंबरी हा संघ अगदी पहिल्या मॅच पासून म्हणजे दुसरी मॅच ज्या वेळेला संघ कुठेतरी संकटात होता, संकट मोचक म्हणून वैभव धुरी हा उभा राहिला. त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये सुद्धा त्याने चांगली फलंदाजी केली आणि तिसऱ्या मॅच मध्ये आताची जी मॅच झाली 6 चेंडू 22 धावांची गरज आणि प्रज्वल काय बॅटिंग केलीस मित्रा. ऑफ साइडला जे तुझे फटके होते खरोखरच मन जिंकलीत. चांगली मॅच आम्हाला सर्वांना पाहायला मिळाली या स्पर्धेच्या माध्यमातून. मॅन ऑफ द मॅच प्रज्वल अर्थात निवडला जाईल, त्यात शंका नाही. आणि प्रज्वलचं या ठिकाणी नक्कीच अभिनंदन केलं जाईल, हस्तांदोलन केलं जाते मान्यवरांच्या शुभ हस्ते. मान्यवरांची ओळख परेड आपल्या सर्वांच्या समोर इथे घडते. ओळख करून द्यायची आहे. विठोबा तांडेल आणि सिद्धेश देऊलकर हे दोन आयकॉन खेळाडू या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अभिनंदन प्रज्वल, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. आणि एक नक्कीच आवर्जून मी सांगेन तारा स्पोर्ट्स तारा मुंबरी या संघाबद्दल की या संघामध्ये 2 ओव्हरची मॅच, 2 ओव्हरचा फायनल सामना. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, चला राजा, चला पटपट, चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. प्रज्वल पटकन घाई करा मित्रांनो, फायनल चांगली व्हावी. तुमची बॅटिंग अजूनही आम्हाला बघायची इच्छा आहे. तर तारा स्पोर्ट्स तारा मुंबरी या संघाबद्दल मी सांगू इच्छितो की या स्पर्धेमध्ये नियम होता, रूल होता की 2 आयकॉन खेळाडू आणि जास्तीत जास्त संघांनी म्हणजे जवळजवळ सगळ्या संघांनी आयकॉन खेळाडू आपल्या संघामध्ये घेतले. फक्त तारा स्पोर्ट्स तारा मुंबरी हा संघ एकमेव असा संघ असेल ज्या संघाने कुठलाही आयकॉन खेळाडू न घेता फक्त आपल्या गावातले आपल्या मातीतले खेळाडू घेऊन आज फायनल मध्ये धडक मारली आहे. सोपं नाहीये मित्रांनो. तेजस सारंग नक्कीच हा अष्टपैलू खेळाडू या संघामध्ये आहे. राजा निस्वनकर 1 चेंडू 3 धावांची गरज तेव्हा षटकार आला. त्यानंतर आताच्या मॅच मध्ये सुद्धा 1 चेंडू 1 धावेची गरज, चौकार आला प्रज्वलच्या बॅट मधून. आणि वैभव धुरी काय वर्णन करावं, दर्शन असेल. गणेश कुबल यांच्याकडून जे झेल टिपले गेले कृतिक आणि सुमित याच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक वैयक्तिक दिलं जाईल. आणि सलामीची जोडी मैदानात पावलं टाकते. सलामीला जातोय तो विदर्भ पराडकर आणि विठोबा तांडेल विदू. सर्व मंडळाचे सभासद सदस्य स्वयंसेवक यांना विनंती असेल, चला आपली जागा घ्या. महत्वाचा सामना आहे, मेगा फायनल आपल्या सर्वांच्या समोर रंगते. संध्याकाळचे 5:55 झाली आहेत, त्यामुळे चला लवकर करा, घाई करा मित्रांनो. स्ट्राईक वरती चला विठोबा, चल स्ट्राईक घे, गार्ड घे, लवकर तयार हो. विधू चला, पंच सुमित आणि संदीप दुरत यांना विनंती असेल, चला आपण सामना त्वरित सुरू करा. आणि वैयक्तिक कोट्यातलं पहिलं व संघाच्या वतीने पहिलं षटक घेऊन येतोय तो तेजस सारंग. प्रत्येक सामन्याची सुरुवात तेजस याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. मागाच्या सामन्यामध्ये थोडासा महागडा ठरला, मात्र बॅटिंग सुद्धा तेवढीच चांगली केली जाते त्याच्या संघातील सहकाऱ्यांकडून. आणि त्यामुळेच की काय हा संघ फायनल मध्ये दाखल झालाय. पाहायचंय कोणता संघ हा अंतिम विजेता पदकावरती आपलं नाव करतोय. सामन्याला सुरुवात पंचांचा इशारा येतोय. तेजस सारंग पहिला वैला चेंडू डाव्या एष्टीच्या बराचसा बाहेर जाणारा चेंडू. पंच दोन्ही हात समांतर करून अवांतर धावसंख्येची खून करतायत. अवांतर धावसंख्येने या इनिंगची सुरुवात केली जाते. श्री गणेशा केला जातोय 1 अशी धावसंख्या. विठोबा तांडेल एक अष्टपैलू खेळाडू, वेंगुर्ला चा हा खेळाडू आपल्याला पाहिला. केपा देवीचा सुंदर चेंडू, चेंडू जातोय सीमारेषेलगत. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण हर्षद तारी याच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळते. आणि एकेरी धाव, 1 धाव्याने संघाची धावसंख्या होते ती 2 धावा. चेंडू टप्पा पडल्यानंतर संध्याकाळचा वेळ आहे, थोडंसं मॉइश्चर आणि थोडंसं या ठिकाणी दबट हवामान, आणि त्यामुळे चेंडू टप्पा पडल्यानंतर हा चेंडू थोडासा खाली राहिला. आणि मातीच्या विकेटची हीच खासियत आहे मित्रांनो, हीच खरी मजा आहे. आता मात्र विदर्भ पराडकर मॅन फ्रॉम आनंदवाडी मेगा षटकार येतो विदू याच्या बॅट मधून. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क, खणखणीत षटकार.
VRCC आनंदवाडी या संघातील खेळाडूंसाठी एक सुवर्ण संधी आहे. जो खेळाडू षटकारांची हॅट्रिक करेल त्या खेळाडूसाठी तब्बल 1000 रुपयांचे पारितोषिक असेल. त्याचे आनंदवाडी या संघातील सहकारी आमच्या बाजूला गुणलेखनाचे काम पाहत आहेत, यांच्याकडून सूचना येत आहेत. 1000 रुपयाचे पारितोषिक 3 षटकारासाठी. तेजस सारंग दुसऱ्या चेंडूवरती तब्बल मोठा फटका आणि 6 धावांसाठी विदू याच्या बॅटमधून. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर थोडासा ऑफ कटर चेंडू, डाव्या एटीच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांकरवी दंडित केलं जातंय. अवांतर धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत भर पडते. तब्बल दुसरा वाईड चेंडू टाकला जातो या षटकामधला. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 9 धावा. फुल टॉस चेंडू उडवलाय स्क्वेअर लेग सीमारेखा पार. खणखणीत षटकार. विदर्भ पराडकर अतिशय फॉर्मात असलेला हा खेळाडू. या सीझन मध्ये आपण गेल्या वर्षी पासूनच त्याचा खेळ हा बहरा देताना आम्ही पाहिलाय. अगदी गाव पातळीवरती खेळत असताना देवगड तालुका या फलंदाजाने अक्षरशः गाजवला. त्यानंतर नोकरीनिमित्त कामानिमित्त मुंबईला शिफ्ट झाला आणि मुंबईला येऊन सुद्धा कामोठेचं मैदान असेल, कांजूरमार्गचं मैदान असेल किंवा हे डोंबिवलीचं कोपरचं खाडी मैदान असेल, या मैदानावरती सुद्धा आपल्या नावाचा दबदबा हा निर्माण करतोय. आजच्या या वर्षी मधील तब्बल 2 ते 3 मालिकावीराचा पुरस्कार पटकावलेला विदर्भ पराडकर पुन्हा एकदा त्याच दिशेने पावलं टाकताना आपल्याला या खाडी मैदानावरती सुद्धा पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा तेजस सारंग काहीतरी जलवा दाखवावा लागेल मित्रा. विदर्भ याला चेंडू चकवा चेंडू, कारण की तेजस याच्या भात्यामध्ये सुद्धा अनेक तीर आहेत. तेजस सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाहीये आणि तीच प्रचिती दाखवताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूचा वेग कमी करतोय ब्लॉक होल परीचा चेंडू आणि निरुत्तर ठरतोय तो विदर्भ पराडकर. निर्धाव चेंडूची गणना होते, धावसंख्या होते 16 धावा. पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन विदर्भ पुन्हा एकदा थोडासा जखडलेला आपल्याला पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा टाकला जातोय. धावसंख्या होते ती 15 धावा. पुन्हा एकदा तेजस सारंग सज्ज होतोय. पुन्हा एकदा मोठा फटका, पायचे क्षेत्ररक्षक थोडासा अडकायला, फंबल झाला. 1 धाव तर नक्कीच मिळते आणि राजा नेसवणकर सुद्धा चूक करतोय. तोपर्यंत 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या होते ती 17 धावा. पहिल्या षटकाची सांगता होते आणि एका षटकाच्या सांगते अखेर धावसंख्या होते ती बिनबाद 17 धावा. तारा स्पोर्ट्स तारा मुंबरी या संघासाठी एक सुवर्ण संधी आहे. जर फायनल अंतिम विजेता संघ जर ठरला तर तारा स्पोर्ट्स तारा मुंबरी या संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि सभासद सन्माननीय रोहनजी खवळे, सन्माननीय श्री भाई पराडकर, सन्माननीय श्री निलेश कवळे, सन्माननीय श्री पांडू कांदगावकर यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक तारा स्पोर्ट्स तारा मुंबरी हा संघ जिंकला तर त्यांना वितरित केलं जाईल. दर्शन नेसवणकर, दर्शन पुन्हा एकदा शेवटचं म्हणजे दुसरं षटक, हाणामारीचं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय. आजच्या दिवसामध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी दर्शन याच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. अतिशय वेगवान गोलंदाजी करणारा हा गोलंदाज राईट इन द ब्लॉक होल मध्ये चेंडू वारंवार सातत्याने टाकताना आपल्याला पाहायला मिळतो तोच दर्शन. सुंदर चेंडू, मात्र या ठिकाणी चेंडूला उडवलाय आणि झेल सुटला जातोय. चांगला चेंडू होता, ब्लॉक होल परीचा चेंडू खोदून काढला, मात्र विठोबा तांडेल याने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू गेला थेट सीमा रेषेलगत. त्या ठिकाणी हर्षद तारी क्षेत्ररक्षण करत होता स्क्वेअर लेगला, मात्र स्क्वेअर लेगला हर्षद तारी याच्याकडून एक मोठी चूक पाहायला मिळाली आणि चेंडू दान केला गेला जमिनीला. एक जीवनदान नक्कीच म्हणावं लागेल विठोबा तांडेल याला. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावा होत आहेत त्या 18 धावा. समोर असेल विदर्भ पराडकर. विदर्भ पराडकर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकला गेला
आणि विदर्भ याच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला नाही, चेंडू थोडासा खाली राहिला आणि चेंडू जाऊन थेट आदळला तो पॅड वरती आणि पहिला गडी पायचीच्या स्वरूपात पहिलं यश मात्र प्राप्त करतोय तो दर्शन नेसवणकर। विदर्भ पराडकर याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने पावलं टाकतोय। जयेश कोयंडे नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय। कालच्या दिवसामध्ये सुद्धा जयेश याने चांगली फलंदाजी केली, एक नवोदित फलंदाज आहे, मात्र त्याच्याकडे क्षमता आहे आणि समोर असेल दर्शन एक यशस्वी गोलंदाज। ज्या ज्या वेळेला संघ अडचणीत असेल, मोठमोठी धावसंख्या बोर्डवरती लागली असेल, त्यावेळेला धावसंख्येवरती अंकुश लावण्याचं काम मात्र सातत्याने करत आलाय तो दर्शन नेसवणकर। पुन्हा एकदा एक उंच पुरा गोलंदाज 20 ते 25 पावलांचा रन घेऊन पंचांच्या उजव्या बाजूने राईट आर्म राऊंड द विकेट पॅव्हेलियन एंड कडून मारा करेल तो दर्शन नेसवणकर। समोर असेल जयेश कोयंडे, नवोदित खेळाडू आहे, मात्र क्षमता आहे। कालच्या दिवसामध्ये आपण त्याचा खेळ पाहिला। मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, अतिशय वेगाने चेंडू गेला, दुसरी धाव होते का पाहावं लागेल। धावचीची संधी निर्माण जरूर झाली होती, यष्टांवरती डायरेक्ट थ्रो मारण्याचा प्रयत्न प्रज्वल याचा, क्षेत्ररक्षण चांगलं झालं, थ्रो सुद्धा अचूक होता, मात्र विठोबा तांडेल सुखरूप आपल्या क्रीज मध्ये परतताना आपल्याला पाहायला मिळेल। सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावांची लहर मैदानामध्ये पाहायला मिळते। 2 धावांनी संघाची धावसंख्या मात्र वाढते, संघाची धावसंख्या होते ती 20 धावा। पुन्हा एकदा दर्शन, समोर असेल जयेश, मोठा फटका फसलाय, पायाचा क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय आणि कुठली चूक करत नाहीये। जयेश याचा झेल टिपला जातोय, आपल्या संघासाठी कोणतीही कामगिरी न करता जयेश मात्र माघारी परततोय आणि त्याची जागा घेण्यासाठी जातोय शेवटच्या 2 चेंडूंचा सामना करण्यासाठी संघातला आयकॉन खेळाडू सिद्धेश देऊलकर। एक अष्टपैलू खेळाडू, लेदर क्रिकेट सातत्याने खेळणारा हा खेळाडू सिद्धेश देऊलकर, मॅन फ्रॉम देवगड आडबंदर गावचा हा खेळाडू चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी वारंवार करतोय। कालच्या दिवसामध्ये असेल किंवा त्याआधी झालेल्या क्रीडा स्पर्धांमध्ये सिद्धेश देऊलकर नावाचा फलंदाज आपल्या नावाचा दबदबा मात्र राखताना पाहायला मिळाला। समोर असेल दर्शन, खरोखरच दर्शन काय गोलंदाजी केली आहे। ज्या वेळेला संघ अडचणीत तेव्हा विकेट टिपतोय आपल्या संघासाठी। जर्सी नंबर 5 राईट आर्म राऊंड द विकेट। मोठा फटका फसलाय, झेल होतोय का? 2 क्षेत्ररक्षक झेल खाली येत आहे आणि यस नो एक संजीवनी षटकार येतोय। खरोखरच हर्षद तारी याची कॅच होती, मात्र थोडासा या ठिकाणी आताताईपणा ठरतोय का? राजा नेसवणकर याचा ओव्हर कॉन्फिडन्स थोडासा महागात ठरतोय का? हे मात्र येणारा काळच आपल्याला सांगून जाईल, कारण की सिद्धेश देऊलकर सारखा फलंदाज झेल होऊ शकला असता। चेंडू तारामंडल मध्ये होता, उंच असा झेल टिपण्याची संधी होती हर्षद याला आणि ती संधी सुद्धा प्राप्त करत होता। शेवटचा चेंडू, सुंदर फटका अलॉंग द कार्पेट, या ठिकाणी खोदून काढलेला चेंडू, 1 धाव तर नक्कीच मिळते। हर्षद त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय आणि 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्या जात आहेत। 2 धावांवरती समाधान मानावं लागेल। 2 धावांनी संघाची धावसंख्या होते ती 28 धावा। जिंकण्यासाठी 29 धावांची गरज असेल। 12 चेंडू आणि 29 धावा। पाहायचंय कोणता संघ या अंतिम विजेते पदावरती आपलं संघाचं नाव कोरतोय, कारण की तारा स्पोर्ट्स तारा मुंबरी मी कौतुक यासाठी करतोय, कारण की या संघामध्ये मित्रांनो एकही आयकॉन खेळाडू नाही। सर्व आपल्या गावचे आणि तारा मुंबरीत राहणारे, देवगड तालुक्यातली किंवा देवगड गावातली तारा मुंबरी ही एक वाडी आहे, छोटासा गाव आहे। त्याचप्रमाणे त्यांच्या शेजारी अगदी आनंदवाडी हा गाव आहे, म्हणजे दोन्ही शेजारी म्हणजे देवगड मध्ये आजची ट्रॉफी नक्कीच येताना आपण जल्लोष होताना पाहणार आहोत। मात्र हा जल्लोष VRCC आनंदवाडी म्हणजे आनंदवाडी गावामध्ये होईल का तारामुंबरी या गावामध्ये होईल हे पाहायला नक्कीच आवडेल। पंचांना एक विनंती असेल, विजय संपादन जेव्हा लास्ट मोमेंट असेल, फक्त स्टम्प्स आहेत, त्या स्टम्प्सला काही म्हणजे
त्यांची नासधूस किंवा हे होणार नाही, डॅमेज होणार नाहीत याची काळजी घ्या. खेळाडूंना सुद्धा तशी विनंती करा, कारण की आधीच ते तुटलेत आणि आपण पाहतोय की आमचं जे मंडळ आहे आणि या जे ग्राउंड ज्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिले त्यांचे हे स्टम्प्स आहेत. त्यामुळे प्लीज या स्पर्धेला किंवा आमच्या मंडळाला गालबोट लागणार नाही याची आपण खबरदारी आमचे सर्व समाज बांधव आणि समाजातील सर्व खेळाडू घेतील, यात शंका नाही. चला, 12 चेंडू 29 धावांचं आव्हान VRCC आनंदवाडी या 29 धावा करण्यापासून रोखतोय का की वैभव दुरी जो फॉर्म सकाळपासून अगदी आल्यापासून दाखवतोय तो फॉर्म अजूनही या सामन्यामध्ये सुद्धा अंतिम सामन्यामध्ये राखून ठेवतो का हे पाहावं लागेल. कारण की वैभव दुरी मोठमोठे फटके समोर आपण पाहिले, काय षटकार मारलेत आज. पॅवेलिनच्या डोक्यावरून तब्बल 3 ते 4 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत. बक्षिसांची तर खैरात. मॅच खेळान कोणाचा पॉट भरता असा प्रश्न प्रत्येक घरात मालवणी किंवा आपल्या कोकणामध्ये विचारला जातो की मॅच खेळून कोणाचा पॉट भरता, तर त्या प्रश्नाचं उत्तर असेल वैभव दुरियाचा पॉट भरता. कारण की आज जवळजवळ 3-4 हजारांची कमाई त्यांनी नक्कीच त्याने केली आहे आणि खरोखरच मित्र परिवार सुद्धा आज नक्कीच आनंदात आहे, खुश आहे. आणि खरोखरच खुश का नाही व्हावा, कारण की वैभव धुरीसारखा फलंदाज काही वर्ष थोडासा फॉर्म मध्ये आपल्या संघर्ष करत होता, झगडत होता आणि त्यानंतरचा हा कमबॅक नक्कीच खरोखरच आम्हाला सर्वांना आनंदित करणारा असेल. चला, वैयक्तिक कोट्यातलं पहिलं व संघाच्या वतीने पहिलं षटक घेऊन सज्ज होतोय सिद्धेश देऊलकर, मॅन फ्रॉम देवगड आडबंदर गावचा हा अष्टपैलू खेळाडू. समोर असेल वैभव धुरी. सिद्धेश देऊलकर वेगवान गोलंदाज आहे, अतिशय वेगाने गोलंदाजी करतो. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिले अगदी कुठल्याही फलंदाजाला 29 धावांची गरज आहे. 12 चेंडू 29 धावा. चला, मॅच ला सुरुवात होते. पहिला चेंडू घेऊन येतोय सिद्धेश देऊलकर. समोर असेल वैभव दुरी. पाहायचंय वैभव दुरी तीच किमिया साकारतोय का पुन्हा एकदा. मोठा फटका, चेंडू हवेत उडालाय. शिवराज कोंडे झेल खाली येतोय आणि शिवराज कोंडे कोणताही या ठिकाणी चूक करत नाहीये. मोठा फटका, पहिल्या चेंडूवरती पहिला मोठा प्रहार करून प्रतिस्पर्धी संघाला कुठेतरी बॅकफुटला ढकलण्याच्या नादामध्ये आपल्याच संघाला कुठेतरी खड्ड्यात जाताना घेऊन पाहायला मिळतोय तो वैभव दुरी. मात्र प्रज्वल नवीन फलंदाज जो पावलं टाकतोय, गेल्या मॅच मध्ये सुद्धा वैभव स्वस्तात बाद झाला, त्यानंतर प्रज्वल याने त्याची जागा घेतली. प्रज्वल याने संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेऊन आपल्या संघासाठी तारणहार ठरलेला फलंदाज आता पुन्हा एकदा या फायनलच्या महत्वपूर्ण मॅच मध्ये सुद्धा मैदानामध्ये पावलं टाकताना पाहायला मिळतोय. खरोखरच वैभव, अपेक्षा होती, नाराज केलंस मित्र आम्हाला सर्वांना, कारण की आज तुझा दिवस होता, चांगली बॅट लागत होती आणि अशा या शेवटच्या याच्यामध्ये म्हणजे मालवणीमध्ये म्हटलं तर गाव फिरान इलो आणि हुमऱ्याक आपतान मेलो तशी परिस्थिती केलीस मित्रा. संपूर्ण संघाला तू आज घेऊन गेलास फायनल पर्यंत. सुंदर चेंडू, बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय थर्ड मॅनला. गणेश कुबल यांचा मात्र बॉलशी काही संपर्क होत नाहीये आणि चेंडू जातोय बघता बघता थर्ड मॅनच्या दिशेने 4 धावांसाठी. खणखणीत चौकार. थोडासा नाराज असेल सिद्धेश देऊलकर, कारण की चांगला चेंडू होता, वेगवान चेंडू होता, बॅटचा थोडीशी कडा आउटसाइड एज घेऊन चेंडू ट्रॅव्हल झाला, अतिशय वेगाने गेला गणेश कुबल यांच्या दिशेने. मात्र गणेश कुबल थोडीशी दिरंगाई, थोडीशी या ठिकाणी चूक मानावी लागेल, कारण की हा चौकार म्हणजे संजीवनी देणारा असेल. पुन्हा एकदा सिद्धेश, मोठा फटका सिद्धेशाच्या बॅट मधून. हा झेल होईल का. निलेश पोसम एक अनुभवी खेळाडू, झेल घेण्याचा प्रयत्न मात्र सुरुवातीला थोडासा थांबला, त्यानंतर मात्र चेंडू लांब आहे आणि त्यानंतर त्याने वेग धारण केला. मात्र थोडासा उशीर झाला होता आणि चेंडू मात्र झेल काही सापडत नाहीये. तोपर्यंत 2 धावा प्रज्वल याच्या खात्यामध्ये जोडल्या जातील. धावा होत आहेत त्या 6 धावा पहिल्या षटकाचा खेळ चालू असताना सिद्धेश देऊलकर याचा. मोठा फटका, शफल होऊन पुढे येऊन स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही. चेंडू जातोय निर्धाव. निर्धाव चेंडूची गणना केली जाते, धावसंख्या स्थिरावते. धावा होत आहेत त्या 6 धावा. पुन्हा एकदा सिद्धेश देऊलकर आपल्या षटकातला 5वा चेंडू.
सुंदर क्षेत्ररक्षण, कौतुक करावं लागेल त्या ठिकाणी असलेला क्षेत्ररक्षक जयेश याची, कारण की चांगलं क्षेत्ररक्षण पॉइंटला नक्कीच जर चेंडू अडवला असता तर 4 धावा सुद्धा जमा झाल्या असत्या. हर्षद तारी, आता मात्र हर्षदला फलंदाजी करावी लागेल. तारणहार पंढरीचा विठोबा ठरावा लागेल आपल्या संघासाठी ते हर्षद याला. पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन विठोबा तांडेल, कोणती चूक करणार नाही, कारण की विठोबा 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 चांगलं क्षेत्ररक्षण कालपासून आपण पाहिलं. चांगलं यष्टिरक्षणाचा नमुना सातत्याने पाहायला मिळतोय. सिद्धेश देऊलकर एक यश संपादन करतोय. धावा होत आहेत त्या 7 धावा, 2 गडी बाद झाल्यात आणि धावा झाल्यात 7. 6 चेंडू आणि 22 धावांची गरज. 6 चेंडू 22 धावा. एक मॅच आपण परत एकदा मागे जाऊ. वाडातर 11 विरुद्ध तारा स्पोर्ट्स तारामुंबरी या संघांमध्ये सुद्धा जो सेमीफायनलचा सामना झाला, 6 चेंडू आणि 22 धावांची गरज त्या सामन्यामध्ये सुद्धा होती. आणि नक्कीच आज वाडातर 11 आणि चव्हाटेश्वर पिरवाडी ब या दोन्ही संघांच्या सुद्धा नजरा असतील या मॅच वरती, कारण की जो संघ या 2 संघांच्या विरोधात सेमीफायनल मध्ये पराभूत झालाय तो संघ या ठिकाणी जर आनंदवाडी जिंकला तर चव्हाटेश्वर पिरवाडी हा संघ तृतीय विजेता ठरेल आणि तारा स्पोर्ट्स तारामुंबरी हा संघ जर पराभूत झाला तर वाडातर 11 हा चतुर्थ विजेता ठरेल. पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू, मात्र चेंडूला उडवलाय. चेंडू जातोय फाईन लेगला 4 धावांसाठी. विदर्भ पराडकर, पहिला चेंडू थोडासा दिशाहीन म्हणलं तर वावगं ठरणार नाही. वेगवान गोलंदाज पहिल्या चेंडूवरती विदर्भ याच्या चौकार येतोय. आपल्याला चौकार पाहायला मिळतोय प्रज्वल याच्या बॅट मधून. पुन्हा एकदा प्रज्वल सज्ज होतोय. समोर असेल विदर्भ. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, झेल होतोय का? झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि अचूक झेल टिपला जातोय. विदर्भ एक यश संपादन करतोय प्रज्वल याचं, कारण की प्रज्वल हा एक या ठिकाणी खतरनाक फलंदाज. मागच्या सामन्यामध्ये त्याने तब्बल 6 चेंडूमध्ये 22 धावा या खेळल्यात. आणि प्रज्वल याच्याबद्दल मगाच्या मॅच मध्ये सुद्धा आम्हाला माहिती मिळाली की जर ऑफ साइडला जर तुम्ही त्याला चेंडू टाकला तर त्याची ऑफ साइड ही अतिशय स्ट्रॉंग आहे. एखाद्या वेळेस लेग स्टाईलला तो थोडासा अडखळताना पाहायला मिळेल. मतलब ऑफ साइडला मोठमोठे फटके पॉइंटच्या डोक्यावरून असेल, कव्हर पॉइंटला असेल किंवा लॉंग ऑन लॉंग ऑफला असेल, मोठमोठे फटके मारण्यामध्ये प्रज्वलचा हातखंड आहे. 4 चेंडू आणि 18 धावांची गरज. सामना थोडासा या ठिकाणी फसताना पाहायला मिळतोय. पाहायचंय कोणता खेळाडू तारणहार ठरतोय आपल्या संघासाठी. नवीन गेलेला फलंदाज तारा स्पोर्ट्स तारामुंबरी या संघाच्या बाजूने दर्शन नेसवणकर, ज्याने चांगली गोलंदाजी केली होती. आता फलंदाजी करण्याची वेळ त्याच्यावरती आली आहे आणि एकेरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये खराब चेंडू, वाईड चेंडूची या ठिकाणी खून केली जाते. अवांतर धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत नक्कीच भर पडते. समीकरण सुद्धा या एका अवांतर धावेने बदललं जाते. 4 चेंडू आणि 17 धावा. 4 चेंडू आणि 17 धावांची गरज. पाहायचंय काय होतंय, काय घडतंय, काय बिघडतंय या सामन्यामध्ये. चार चेंडू आणि 17 धावांची गरज. पाहायचंय विदर्भ पराडकर. मी मगाशी म्हटलं होतं मॅन ऑफ द सिरीज. आजच्या या वर्षीच्या अनेक स्पर्धांमध्ये ज्याने खरोखरच आपल्या नावावरती कोरल्यात, या स्पर्धेमध्ये सुद्धा तीच वाटचाल मला पाहायला मिळते. सुंदर चेंडू, स्विंग अँड मिस. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये प्रयत्न सफल ठरतोय. चेंडू निर्धाव जातोय, धावसंख्या स्थिरावते आणि सामना मात्र फसताना पाहायला मिळतोय. राजा नेसवणकर 3 चेंडू 17 धावा. 3 षटकार मारण्याची आवश्यकता, मोठे फटके मारण्याची जबाबदारी राजा याच्या खांद्यावरती. पाहायचंय राजा हे आव्हान पेलतोय का? पुन्हा एकदा राजा नेसवणकर 2 चेंडू 17 धावा. या ठिकाणी जे आमचे सहकारी आहेत आनंदवाडी या संघाचे बॅग वगैरे काढून तयार राहत आहेत, कारण की मॅच महत्वाची आहे. दोन्ही संघ हे एकाच हा फक्त स्टम्प्स ला काही दुखापत किंवा काही डॅमेज होणार नाही, काळजी घ्या. पुन्हा एकदा विदर्भ पराडकर.
झेल सुटतोय विदर्भ पराडकर याच्या नावावरती आणखी एक विकेट झाला असता मात्र चूक होते थोडासा नाराज दिसतोय विदू मात्र एक चेंडू 16 धावांची गरज खरोखरच काय खेळ केलाय मित्रांनो अभिमानास्पद खरोखरच अभिमानास्पद मागच्या अनेक दिवसांपासून फायनल पर्यंत संघ पोहोचत होता मात्र फायनलला जाऊन थोड्या चुकांमुळे पराभूत ठरत होता आणि अंतिम विजेता ठरतोय तो VRCC आनंदवाडी हा संघ खूप खूप अभिनंदन आणि तारा स्पोर्ट्स तारामुंबरी या संघाचं सुद्धा अभिनंदन असेल आणि खरोखरच कौतुक असेल कारण की 11 खेळाडू हे गावातले आहेत मित्रांनो हा अभिमान आपण नक्कीच आपल्या गावासाठी निर्माण केला आमच्या समाजासाठी निर्माण केला आणि VRCC आनंदवाडी आपलं सुद्धा अभिनंदन या स्पर्धेमध्ये ज्या